काही पदार्थ इतके सोपे असतात ना बनवायला, पण जोपर्यंत आपण बनवत नाही ना तोपर्यंत आपल्याला समजत नाही आहे की ती सोपी आहे की अवघड आहे. त्याच्या अगोदरच आपण प्रमाण लावून बसतो की ही रेसिपी खूप अवघड असेल आणि मला जमेल की नाही जमेल. बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत सुद्धा तेच होतं, पण आज मी तुम्हाला झटकीपट आणि एकदम सोपी अशी रेसिपी दाखवते, सँडविच ढोकळा. आता त्यासाठी मी इथं बारीक रवा घेतला, एक मोठी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. छोट्या एका वाटीने दही त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी घालून हे सारण मिक्स करायचं आहे. पाण्याचं असं काही प्रमाण नाही, रव्याला चांगलं भिजता यावं इतपत पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया छान असं. आता दह्याच्या गुठळ्या बऱ्याच दिसत आहेत, तर त्या गुठळ्या काढण्यासाठी परत एकदा चांगले मिक्स करून घेऊया. सतत ढवळत राहिलं ना त्या गुठळ्या निघून जातात. हे बघा, प्लेन अगदी पीठ झालेलं आहे, सगळ्या गुठळ्या निघून गेलेत. रव्याला भिजता येईल तितपत पाणी घातलेलं आहे, साईडला ठेवून देऊया भिजायला. आता त्यासाठी हिरवी चटणी आपल्याला बनवायची, तर हिरवी चटणी अगोदर बनवून घेऊया. हिरव्या चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं, कोथिंबीर, एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे, 1 इंच आलं, 1 चमचा जिरे, 2 चमचे साखर घ्यायचे, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस घातले आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी बारीक पेस्ट होईल असं वाटून घेऊया. एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे लगेचच. आता सारण पण चांगलं भिजून तयार आहे. रव्याला चांगलं भिजायला वेळ दिला ना की तो अगदी फुलला जातो. आता त्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तेल, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा थोडासा मी त्यामध्ये सोडा घातला आहे खायचा. त्यावरती थोडंसं पाणी घालून हे सारण चांगलं पातळ करून घेऊया. जास्त पण पातळ व्हायला नको, जसं आपण ढोकळ्याला पीठ बनवतो ना सेम तसं बनवायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं पीठ तयार करून घ्यायचं. पिठामध्ये जे आपण तेल टाकले ना ते तेल चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या. आता गॅसवरती स्टीम तयार करायला ठेवूया. स्टीम गरम होते तोपर्यंत इडलीमधलं जे जाळीदार भांडं आहे ना ते मी भांडं घेतलं. त्यावरती बटर पेपर टाकायचा, सारण यावरती ओतून द्यायचं. हे सारण जास्त जाड पण लावू नका आणि जास्त पातळ पण नका, मीडियम साईजमध्ये लागलं गेलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही ताटाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही ताटामध्ये हे सारण तयार करा आणि कढईमध्ये एखादं स्टँड ठेवून त्यामध्ये ताट ठेवा आणि वरून झाकण ठेवा, म्हणजे तुमची स्टीम तयार होते. आता इथं 2 ते 3 मिनटं चांगलं स्टीम करून घेतले. जे आपण हिरवी चटणी बनवली ना त्यामध्ये थोडंसं आपण रव्याचं सारण बनवलेलं टाकायचं आणि मिक्स करायचं. पहिली लेअर वाफरले ना त्यावरती हे चटणीचं सारण लावून घेऊया, अगदी व्यवस्थित पसरट लावून घ्यायचं आहे. या चटणीमध्ये मी रव्याचं सारण का टाकलं माहिती आहे का, ज्यावेळेस ही चटणी आपण यावरती टाकल त्यावेळेस ती व्यवस्थित वाफरली गेली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे. नाहीतर आपण ज्यावेळेस ढोकळा बाहेर काढतो आणि कापतो त्यावेळेस ती चटणी आपोआप बाहेर येते, चिपकली जात नाही किंवा वाफरली जात नाही. म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं रव्याचं सारण टाकलं. चटणी लावून झाली ना की लगेचच आपण जे बनवलेलं पीठ आहे ना ते पण वरून लावून घेऊया. अगदी हलकंसं फिरवत त्याला लावून घ्यायचं आहे. एकदम खालची साईज होती ना आपण मीडियम लावलेली होती त्याचप्रमाणे वरचं पण पीठ टाकून लावून घ्यायचं आहे. आता वरून थोडीशी लाल तिखट टाकून घेऊया आणि झाकून ठेवूया 5 मिनटासाठी. अगदी 5 मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो. बघा तुम्ही, अगदी वरूनच दिसायला लागलं आहे की तयार झाल्यासारखा. आता चाकूने आपण ना हलकंसं याला सैल करून घेऊया. अगोदर साईडच्या कडा सैल करून घ्यायच्या, कारण आपल्या लक्षात येतं लगेचच चिपकलेलं आहे नाही. तर अगदी सहजपणे साईडच्या कडा काढून झाल्या का खालचा भाग पण लूज करून घेऊया. जर कुठे चिटकला वगैरे असेल तर लक्षात येईल. तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे साईडला झालेलं आहे, बिलकुल चिपकलेलं नाही आहे. तर आता आपल्याला हवे त्या आकारामध्ये चाकूने याचे काप करून घ्यायचे आहेत. मोठे करा, छोटे करा, जसे हवे तसे तुम्हाला करू शकता. आता मी तुम्हाला थोडंसं सांगायचं राहून गेले, जेव्हा आपण रव्याचं सारण भिजवलं ना त्यावेळेस त्याला 10 ते 15 मिनटं चांगला वेळ द्या. जर वेळ दिला तरच तो रवा चांगला भिजला जातो आणि जर रवा चांगला भिजला तर तो भांड्यामध्ये चांगला वाफलतो आणि मग त्याची कटिंग चांगली होते. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित कटिंग झालेली आहे, कुठेही तो म्हणजे कच्चा वगैरे राहिलेला नाही, व्यवस्थित वाफरलेला आहे. त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनटं तरी चांगलं त्याला वेळ द्या. आता आपण यावरती फोडणी तयार करणार आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे, हिरव्या मिरच्या 2 तोडून घालायच्या, कढीपत्ता मी अगदी बारीक करून घातलेला आहे. आता वरून आपण ही फोडणी टाकून देऊया. किती छान कलर आला बघा फोडणी टाकल्यानंतर लगेचच. वरून थोडीशी कटिंग केलेली कोथिंबीर टाकून द्या आणि मस्त एन्जॉय करा ढोकळा. कसा वाटला ढोकळा मला सुद्धा नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. परत आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.